छत्रपती संभाजीनगर शहरातील जुन्या भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या 700 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा फारोळा पंप हाऊसवरील मेन होल निखळल्याने ही जलवाहिनी फुटली आहे। दुरुस्तीसाठी सप्लाय बंद करण्यात आला आहे। यामुळे सोमवारी जुन्या भागाला निर्जळीचा सामना करावा लागणार आहे। गेल्या काही दिवसांपासून जलवाहिनी फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याचं प्रमाण वाढलं आहे। यामध्ये 18 मार्च रोजी फारोळा पंप हाऊस येथे सकाळी 700 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीवरील मेन होल निखळल्याने वाहिनी फुटली आहे। यामुळे जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद करण्यात आला। दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं असून लवकरच दुरुस्ती करून सप्लाय सुरू करणार असल्याची माहिती महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने दिली आहे। 700 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जुन्या शहरातील भागाला पाणी पुरवठा केला जातो। यामुळे सोमवारी जुन्या भागाला पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने येथील नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे। 18 मार्च रोजी सोमवारीच पैठण रोडवर सुद्धा पिंपळवाडी गावामध्ये MIDC परिसरातील पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा फवारा हजारो फीट उंच जाऊन रस्त्यावर पडून पाणी वाया गेलं होतं। या पाण्यामध्ये उभे राहून पाण्याच्या फवाऱ्यांचा आनंद घेताना काही जण दिसून आले। मात्र या सर्व प्रकारामुळे लाखो लिटर पाणी मात्र वाया गेलंय।